श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा आणि सर्व मनोकामना पूर्ण करोत, हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना. मित्रांनो, पैसा अशी गोष्ट आहे की ज्यामागे सर्व लोक असतात. पैसा प्राप्तीसाठी म्हणजेच धन प्राप्तीसाठी प्रत्येकजण काही ना काही उपाय करत असतो. या धन प्राप्तीसाठी जास्त प्रमाणात केला जाणारा उपाय म्हणजेच तंत्रमंत्र विद्येचा उपाय. या तंत्रमंत्र विद्यामध्ये असे अनेक उपाय आहेत की जे केल्यामुळे आपल्याला धन प्राप्तीचे अनेक मार्ग मिळतात. आपल्याला धन प्राप्ती देखील होत असते. परंतु या तंत्रमंत्र विद्येमध्ये जास्त प्रमाणात ज्या लोकांचा हात मानला जातो तो म्हणजे किन्नर लोकांचा. किन्नर लोक म्हणजेच जे तृतीय पंथीमध्ये मोडतात त्यांना किन्नर म्हणतात. या लोकांचा जर आपल्याला आशीर्वाद मिळाला किंवा या लोकांनी जर आपल्याला मनापासून आशीर्वाद दिला तर आपल्याला कोणत्याही बाबतीत कशाचीही कमतरता पडत नाही. विशेष करून पैशांच्या असलेल्या समस्या ह्या आपल्या जीवनातून निघून जातात. समुद्रशास्त्र आणि स्कंद पुराण या दोन्हीमध्ये किन्नर लोकांकडून तंत्रमंत्र विद्येचा आसरा आपण घ्यायला हवा याची माहिती सांगितली आहे की जेणेकरून आपल्याला धनप्राप्ती मोठ्या प्रमाणात व्हावी. आजच्या या लेखामध्ये आपण हा उपाय कोणता व तो कसा करावा याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या उपायासाठी आपण काही रुपयाची नाणी एखाद्या वयस्कर किन्नराला द्यायची आहे आणि काही दिवसानंतर त्यातील 1 रुपयाचा एखादा नाणी आपल्याला परत घ्यायचा आहे. हा उपाय जरी दिसायला साधा सोपा असला तरी या उपायामुळे मिळणारे फळ हे अत्यंत मोठे आहे. आपण एखाद्या किन्नराला जी नाणी दिलेला आहे त्यातीलच एखादा 1 रुपया आपल्याला परत घ्यायचा आहे. त्या किन्नराने ते 1 रुपया खर्च करता कामा नये. कोणत्याही एका बुधवारी परत आपण त्या किन्नराकडे जाऊन त्यातील 1 रुपयाचं नाणी परत मागून घ्यावा. हा उपाय करत असताना त्या किन्नराला आपल्या असणाऱ्या धनाच्या समस्या त्याला सांगायचा आहे आणि मला असा आशीर्वाद द्या की माझ्या असलेल्या सर्व धनाच्या समस्या निघून जातील. माझा उद्योग किंवा माझा व्यवसाय हा चांगल्या पद्धतीने चालू द्या. अशा प्रकारे त्याला आशीर्वाद मागायचा आहे. तो किन्नर देखील तुम्हाला असा आशीर्वाद नक्कीच देईल. तो 1 रुपया आपण त्या किन्नरकडून घेतल्यानंतर इकडे तिकडे कोठेही न जाता सरळ आपल्या घरी घेऊन यावे. त्यानंतर तो 1 रुपयाचा एखाद्या हिरव्या कपड्यामध्ये घालून त्याची पोटली तयार करून ती पोटली आपण आपल्या तिजोरीत किंवा धनाच्या पेटीत किंवा आपल्या पाकिटमध्ये ज्या ठिकाणी आपण आपले मौल्यवान वस्तू ठेवत असतो त्या ठिकाणी ही पोटली ठेवायची आहे. अशा प्रकारे जर आपण हा उपाय केला तर आपल्या सर्व धनाबाबतीत असलेल्या अडचणी निघून जातील. आपल्या कामांमध्ये यश येईल. घरामध्ये धनधान्यांची भरभराट होईल. घरातून पैसा जो निघून जात होता तो घरामध्ये टिकून राहील. बचतीचे प्रमाण वाढेल. व्यवसायामध्ये यश यायला सुरुवात होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.